बाबा, माझ्या सर्व मित्रांपाशी गाडी आहे. मला एक गाडी घेऊन द्या तुम्ही. जर तुम्ही नाही घेऊन दिली तर मी घर सोडून जाईल. चल चालला जाय, कसाही तू आमच्यावर बोजस आहे. पण बाबा, कल्याणी तू एक शब्द नको बोलू. तू एवढा मोठा वाढला, काय कामाचा रे? निरा आवारागिरी करतो. एक पैसा कमायची अक्कल आहे तुले? चल निघून जाय. आता या घरात पाय टाकायचा नाही. चल निघ. कुठे चालला दादा? कल्याणी तू बाजूला हट. या घरात मी एकही मिनिट राहू शकत नाही. या घरात माझी काही इज्जतच नाही. तसं नाही दादा. मग कसं आहे? नेहमी नेहमी मायाच अपमान का? त्या दिवशी जेव्हा तू कॉलेजला गेल्यावर इथं माणिकराव आले होते आपली जमीन विकत घ्यायला. पण बाबाने जमीन विकासाठी साफ मना केलं. मग मागच्या महिन्यात जो खून झालता तो कोण केलता माहित आहे? गुरुवीरांना. पण जमिनीचा आणि खुनाचा काय संबंध? संबंध हाय, जेव्हा माणिकरावच्या इकडून जमीन विकत घेता नाही आली तर त्यांना आपली जमीन विकासाठी मजबूर करायला गुरुवीराले सांगितलं. आणि काल गुरुवीरा इथं आलते. त्यानं 8 दिवसाचा वेळ दिला आणि धमकी दिली की हे जमीन विकली नाही त्या जमिनीच्या खाली जाशील. एवढं सगळं झालं घरात, पण तुम्ही काऊन नाही सांगितलं मला? दादा, घरात काय होते हे माहित असायला तू घरात तर असला पाहिजे. तू घरात राहतच किती वेळ. तसही बाबानं तुले हे सर्व सांगासाठी मना केलं होतं. कल्याणी, आतापर्यंत जे झालं ते झालं. माणिकरावनं आपल्या सहनशीलतेले आपली कमजोरी समजली. जेव्हा साधा माणूस तेळा खोपडीचा होतो ना, दुनियातला सर्वात खतरनाक माणूस बनते. कल्याणी तू जाय आणि बाबाले सांग, जेवढे हे पावसाळ्यातले मेंढक बाहेर निघाले ना त्याचा बंदोबस्त मी करणार. अबे जे काय आणले का तुले? सुनली ना लोक आहे किती टेन्शनच्यात आहे मी. अबे तू टेन्शनच्यात नाही आठून आला. नागोपण तू सेम दिसून आला. अबे काय सांगू तुले, मॅच या पोरीले मंगल कार्यालयात पाहिलं होतं. गाणं वाजलं होतं, अलबेला सजन आयो रे. मग मी तिले प्रपोज केला. तर गाणं वाजलं, हम दिल दे चुके सनम. मग तिचं लग्न जुटलं. गाणं वाजलं, निंबोळा निंबोळा निंबोळा. मग तिचं लग्न झालं. मग गाणं वाजलं, तड़प तड़प के इस दिल से आह निकलती गई. अबे मग तर तुला टेन्शनच नाही. तिचा नवरा त्यापाशी आणूनच देते तिले. त्या पिक्चरात ऐश्वर्या रायनं म्हटलं आहे ना की मेरा शरीर तुम्हारे पास है और मेरी आत्मा समीर के पास रही. अबे यार, मला असंच वाटलं होतं, पण झालं उलट. तिचा नवरा काय म्हणते, मला शरीराची गरज आहे, आत्मापासून तर मी तशीच फाटते. माणिकराव कुठे भेटल? तू का त्याच्यापाशी काम मागायला चालला काय? त्या माणिकरावनं माझ्या कुटुंबातला एक थकलेला बाप, एक कमजोर बहीण पाहिली.
त्याले टक्कर देणार एक जवान पोरगाने पाहिला. अबे काय दाखवशील त्याले? त्याला हे दाखवून द्यायचं होतं, माणूस मेल्यावर हे नाही विचारत की संपत्ती किती होती, हे विचारते त्याचे कर्म कसे होते. जर माणिकरावचे जर असेच कर्म राहिले ना, तो दिवस दूर नाही. माणिकराव फक्त फोटोच दिसन. काय बात हो, वडाच्या वावरात आहे. माणिकराव, मालक असतोय तो नाम्याचा पोरगा वैभव. बाबू ये बरा. या बापाचा आता वय झालं, त्याने समजत नाही, पण तू आता समजदार. माणिकराव, समजायला थोडा उशीरच झाला. हे थोडं लवकर समजायला पाहिजे होतं. उशिरा समजलं तर काय झालं, आजही ह्या जमिनीची किंमत 24 लाख रुपये द्यायला तयार आहोत. एवढं सर्व झाल्यावर माणिकरावच्या डोक्यात काय चालू आहे? वैभव ह्या प्रकरणाला थांबू शकेल का नवीन प्रकरण चालू होईल? हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आमचा कुटुंबचा 5वा भाग लवकरच येणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कसा वाटला कमेंट करा. जर तुम्ही कुटुंबाचे सर्व भाग पाहिले नसेल तर इथं क्लिक करून पाहू शकता. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर इथं क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.